हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहे झटपट होणारी बासुंदी. कमी साहित्यामध्ये बनवणार आहे आपण बासुंदी. बघू शकता 1.5 लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे मी आणि आता ते आपल्याला घट्ट होईपर्यंत गरम करायचं आहे. जास्त पण घट्ट नाही करायचं आहे मला बासुंदी. बघू शकता थोडंसं एक उकळी आली आहे. एक उकळी आल्याच्या नंतरनं मी खावा बनवणार आहे बासुंदीसाठी थोडासा. तर त्याच्यातला गरम दूध झालेलं आहे, तर त्याच्यामधलं 2 कप मी दूध घेतलेलं आहे आणि दुधामध्ये मिल्क पावडर ॲड केलेली आहे. मिल्क पावडरचा आपल्याला खावा बनवायचा आहे आणि 200 ग्रॅम मिल्क पावडर घेतलेली आहे मी. 1.5 लिटर दुधासाठी 200 ग्रॅम ठीक आहे मिल्क पावडर. तर मिल्क पावडरचा आपल्याला असा दाटसर खावा बनवायचा आहे. बघू शकता तुम्ही, खूप छान उकळी येत आहे त्या खाव्याला पण. आणि खावा खाली कढईला चिकटू नये म्हणून सारखं हलवत राहायचं आहे, मिक्स करत राहायचं आहे ते. बघू शकता थोडासा घट्टपणा आलेला आहे खाव्याला. बघू शकता तुम्ही, झालेला आहे खावा बनवून. तोपर्यंत आपण दुसऱ्या गॅसवरती आपण त्याच कढईमध्ये आपण कस्टर्ड बनवणार आहे. तर कस्टर्ड बनवण्यासाठी मी 1.5 वाटी साखर घेतलेली आहे आणि ते पसरून घ्यायचे आहे पूर्ण कढईवरती. माझ्याकडे पॅन नाही, मी कढईमध्येच केलेले आहे. ज्या कढईमध्ये मी खावा बनवला होता त्याच कढईमध्ये मी घेतलेली आहे. बघू शकता. आणि कस्टर्ड बनवण्यासाठी आपण ना साखरचे पसरवली होती ती पूर्ण हलवून मिक्स करून घ्यायचे आहे. साखर वितळेपर्यंत ते मिक्स करत राहायचं आहे. बघू शकता तुम्ही, थोडीशी साखर वितळलेली आहे आणि कस्टर्ड घट्ट खूप होते, त्याच्यासाठी आपण ना 1 कप दूध ओतणार आहे त्याच्यामध्ये. गॅस बंद करून आपण दूध ओतणार आहे. कस्टर्ड ओतलेलं आहे दूध कस्टर्डमध्ये. बघू शकता ब्राऊन कलर आलेला आहे आणि नंतरनं आपण त्याच्यामध्ये खावा जी बनवला होता मिल्क पावडरचा तो ॲड करणार आहोत कस्टर्डमध्ये. बघू शकता मिक्स झालेला आहे. थोडासा ब्राऊन कलर आलेला आहे त्याला आणि दूध थोडंसं घट्ट झाल्याच्या नंतरनं आपण त्याच्यामध्ये ते खावा आणि कस्टर्ड ॲड केलेलं आहे. आणि दुधामध्ये आपण कस्टर्ड ॲड करताना गॅस बंदच करायचा आहे. मी गॅस बंद केलेला आहे, बघू शकता तुम्ही. आणि कस्टर्ड आणि मिल्क पावडरचा खावा ॲड केल्याच्या नंतरनं एक 5 ते 10 मिनटं उकळू द्यायचं आहे. जास्त पण घट्ट नाही करायची आहे बासुंदी, थोडीशी नॉर्मलच घट्ट करायची आहे बासुंदी. बघू शकता तुम्ही. नंतरनं मी त्याच्यामध्ये 1 चम्मच विलायची पावडर ॲड केलेली आहे आणि ड्रायफ्रूट ॲड केलेलं आहे. मी ते सॉरी दाखवलेलं नाही आहे तुम्हाला. बघू शकता तुम्ही, खूप छान असा झालेली आहे बासुंदी. बासुंदी खूप छान आहे झालेली आहे. बघू शकता तुम्ही पण. माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. धन्यवाद.